तर गणपती अशा पद्धतीने बसवला आणि त्याचा नैवेद्य ठेवलेला आहे या ठिकाणी। हे बघा, अशा पद्धतीने गणपतीची आरती झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, ग्रामीण जीवनशैलीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। प्रथमतः आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्ते दोस्तों, ग्रामीण जीवन शैली चैनल में आप सभी का स्वागत है। आप सभी को गणेश चतुर्थी के अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएं। विशिंग ऑल ऑफ फ्रेंड्स हॅपी गणेश चतुर्थी। तर मित्रांनो, आज आपण गणेश चतुर्थी निमित्त एक स्पेशल ब्लॉग घेऊन येत आहोत आणि त्या ब्लॉगमध्ये आपण सर्व माहिती देणार आहोत गणेश चतुर्थीबद्दल आणि गणेश चतुर्थीला कशा पद्धतीने कसा सण साजरा करतो आणि कशा पद्धतीने आपण गणेश चतुर्थीला गणपतीचा नैवेद्य आणि त्याची सजावट वगैरह कशा पद्धतीने केली जाते हे आपण आज पाहणार आहोत। सभी दोस्तों को गणेश चतुर्थी के अवसर पर आज हम दिखाएंगे कि किस तरह से जी का नैवेद्य बनाया जाता है और उसका डेकोरेशन किस तरह से किया जाता है, ये हम आपको बताएंगे। तो आप सभी वीडियो देखिए और इसी तरह से अगर आपको हमारा ग्रामीण जीवन शैली ये चैनल अगर आपको अच्छा लगता है तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। अगर आपको वीडियो पसंद आता है तो हमारे वीडियो को आप लाईक कीजिए और शेअर भी कीजिए। तर मंडळी, तुम्हा सर्वांना जर आमचे ग्रामीण जीवनशैली ह्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या ग्रामीण जीवनशैली ह्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा। तर मंडळी, ही आहे आमची मांजर। हे बघा, मी व्हिडिओमध्ये मांजर दाखवत असतो। दोस्तों, ये है हमारी कैट बिल्ली, ये है हमारी बिल्ली और यही मैं वीडियो में दिखाता रहता हूँ आपको अक्सर। तर मंडळी, आहे आपलं देवघर। त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कृष्णाची एक मूर्ती आहे, त्यानंतर एक राधाची एक मूर्ती आहे। राधाने डोक्यावरती घागर घेतलेली आहे, त्यानंतर एक हातात एक घागर आहे, अशी एक मूर्ती आहे सुंदर। त्यानंतर आपल्याकडे एक गोरोबा काकांची एक मूर्ती आहे, संत गोरोबा काका। त्यांची एक फेमस पोज माती तुडवताना आणि खाली त्यांचा मुलगा, अशा पद्धतीने ही मूर्ती आहे, खूपच सुंदर। आज आपण बघणार आहोत ही खाली गणपतीची मूर्ती आहे, तिचा तुटलेला आहे हात आणताना आणि त्याला आपल्याला करायचं जॉईन। अशा पद्धतीने आपण आज त्याचं स्थापना करणार आहोत गणपतीची। हे आहे आपलं देवघर छोटंसं। याच्यामध्ये बऱ्याच मूर्ती आहेत, खंडोबा, त्यानंतर विठ्ठल रुक्माई, रंगनाथ वगैरे बऱ्याच सगळ्या मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या पितळाच्या मूर्त्या। त्यानंतर मागे एक सुंदर आपल्याकडे राधाकृष्णाची एक पेंटिंग फोटो फ्रेम आहे।
आणि इकडे इकडे सुद्धा महालक्ष्मीचा एक फोटो आहे. त्यानंतर हे आईने केलेले बैल जोडी पोळ्याच्या दिवशी. त्यानंतर ही रंगकाम केलेली जी बैल मूर्ती आहे, बैलाच्या मूर्त्या जी की मी पोळ्याच्या दिवशी टाकली होती व्हिडिओवरती, ती औरंगाबादहून मावशीने पाठवलेली आहे आमच्या. तर ती खूपच सुंदर आहे दिसायला. तिचे शिंगावरती खूपच छान काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर काम केलेलं आहे कलरिंगचं. हे बघा, अशा पद्धतीने इकडे पण भरपूर देव आहेत. त्याच्यामध्ये दत्तात्रयाची मूर्ती आहे, एक दुर्गा मातेची आहे, महालक्ष्मीची आहे, उभी आहे मूर्ती. त्यानंतर जगदंबाची मूर्ती आहे, मोठा देवीची आमच्या इकडचं एक देवस्थान आहे त्याची मूर्ती आहे. त्याच्यानंतर मागे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. त्यानंतर असे बरेचसे श्रीकृष्ण आणि बजरंगबलीचा फोटो आहे. मागे सत्यनारायणाचा एक फोटो आहे. अशा पद्धतीने भरपूर देव आहेत घरामध्ये. आणि हे बघू शकता, हे खाली प्लॅस्टिकचे काही डबे वगैरे आहेत ठेवण्यासाठी घेतलेले आहेत नवीन. इकडे आपल्याकडे हे बघा, काही रेसिपीसाठी काही भांडी वगैरे नवीन घेतलेले आहेत. त्यानंतर खाली पितळाचे काही भांडे आहेत जे की आम्ही आपल्या चॅनलमध्ये दाखवतो. अशा पद्धतीने आपलं हे घर आहे. याच्यामध्ये आकाश कंदील बनवलेला आहे आईने, आणि हे पण आकाश कंदील आहे. वरती आपलं याला माळाच म्हणतात, हे लाकडाचं घर असतं. काही काही ठिकाणी याला धाब्याचं घर म्हणतात. अशा पद्धतीने ते खूपच पूर्वीच्या काळामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने टिकाऊ घर असतं हे. आणि याच्यामध्ये खूपच चांगलं काम केलेलं असतं, म्हणजे मजबूत असतं ते. लाकडं पण खूपच मजबूत असतात, वर्षानुवर्ष टिकतात. म्हणून अशा पद्धतीने धाब्याचं घर आहे. इथे पण कबड्स गर्दी खूपच. हे असं आपलं गावातलं घर आहे. त्यानंतर हे जे धाब्याचं घर आहे माळाचं, त्याच्यामध्ये हे जे लाकडं असतं त्याला वार्निश मारलेलं आहे, पेंट किंवा ऑइल पेंट पण मारू शकता, कारण त्याला कीड लागत नाही. कारण तुम्ही जर तसे जर ठेवले त्याला, आजकाल तसं हे माळाचं घर कोणी बांधत नाही, पण जरी असेल तर तुम्ही त्याला ऑइल पेंट किंवा वार्निशने पेंट करू शकता, म्हणजे जेणेकरून त्याला कीड लागणार नाही. आणि कीड जर लागली तर ते पूर्ण कीड माळाच्या घराला पूर्ण भुसभुशीत करून टाकतं आणि तुमचं ते कमकुवत होतात पूर्ण लाकडं. तर तुमच्याकडं पण असेल माळाचं घर तर तुम्ही अशी थोडीशी काळजी घ्या त्याची. आणि माळाच्या घराचे फायदे काय आहेत, धाब्याच्या घराचे काय फायदे आहेत, तर पहिला फायदा हाच की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस खूपच जास्त स्लॅबच्या घरामध्ये खूप जास्त गरमी होते, माळाच्या घरामध्ये नॅचरली लाकडाचं असल्यामुळे ते खूप गरमी त्याच्यामध्ये होत नाही. आणि एक टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा उष्णता कमी राहते, टेम्परेचर मेंटेन करून ठेवतो माळाचं घर. त्यामुळे बाहेर जरी खूप जास्त ऊन असलं तरी माळाच्या घरामध्ये जास्त गरमी होत नसते. आणि दुसरा फायदा म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जास्त थंडी लागत नाही, कारण थंडीच्या दिवसामध्ये हे गरम ठेवतं घराला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर मेंटेन करून ठेवतं, म्हणजे थंड ठेवतं. आणि पावसाळ्यामध्ये थोडंफार जर गळत असेल तर तुम्ही त्याला वरून व्यवस्थित माती वगैरे टाकून किंवा काहीतरी त्याला बुजवून तुम्ही त्याला व्यवस्थित, पावसाळ्यामध्ये थोडासा पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, पण इतका नाही. नवीन नवीन नसतो होत, काही वर्षानंतर थोडाफार होतो कधी कधी. तर तो स्लॅबच्या घरालाही होत असतो. स्लॅबच्या घरामध्ये जशी गरमी वगैरे होते तशी इथे होत नाही. स्लॅबच्या घरामध्ये खूप जास्त थंडीही वाजते कधी कधी थंडीच्या दिवसात, कारण ते पूर्ण सिमेंटने बनवलेलं असतं, तशी इथे होत नसते. तर हे त्याचे एकंदरीत फायदे आहेत. तर हे होतं आमचं माळाच्या घराचं किंवा धाब्याच्या घराचं एक छोटेसं एक्सप्लेनेशन.
त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हे जे दरवाजे आहेत, पहिले दरवाजे पण अशा पद्धतीने बनवून घ्यायचे, एकदम मजबूत. आणि हे अशी विंडो आहे छोटीशी. आजकाल अशा खिडक्या बघायला भेटत नाही. खिडकी हे बघा, खिडकीतून व्ह्यू अशा पद्धतीने, असा एक व्ह्यू आहे खिडकीतून. हे बघा, मस्त व्ह्यू दिसतोय. खिडकी छोटीशी आहे पण व्ह्यू छान आहे. हे बघा, दरवाज्यातून पण बघा बाहेर व्ह्यू. तर मी तुम्हाला पुढचं घर दाखवतो, त्याच्यामध्ये पण माळाचंच आहे. हे बघा, दरवाजे त्याचे. त्यानंतर हे बघा, इथे टी व्ही ठेवलेला आहे, इथे फ्रीज आहे, आपल्याकडे फ्रीज आहे. त्या रांगोळी ठेवलेलं आहे तिथे भरपूर. आपलं गणेश चतुर्थीनिमित्त आपण रांगोळी वगैरे काढणार आहोत, त्यासाठी रांगोळ्या काढल्यात आज बाहेर. त्यानंतर हे बघा, हे पूर्ण पावसाळ्यामुळं बाहेर पूर्ण कपडे वगैरे ओले झाले, त्याच्यामुळे ते आणून ठेवलेले आहे सध्या. हे बघा, अशा पद्धतीने सर्व हे आहे. या मोबाईलवरती आपण तुम्हाला दाखवतो एडिटिंग वगैरे कशी करतो. अशा पद्धतीने आपल्याकडे एक लॅपटॉप आहे, एक मोबाईल आहे, आणि हा एक शूट करायसाठी एक मोबाईल आहे. हा आहे आपला लॅपटॉप, याच्यावरती मी करतो एडिटिंग. आणि एडिटिंगसाठी मी शक्यतो आपण यूज करतो प्रीमियर प्रो म्हणून एक सॉफ्टवेअर असतं, ॲडोब प्रीमियर प्रो. त्याच्यामध्ये मी एडिटिंग करतो. कधी कधी मोबाईलवरून सुद्धा करतो. मोबाईलमध्ये पण काही ॲप्लिकेशन्स आहेत. काही लोक काइन मास्टर यूज करतात, काही लोक बरेचसे असे वेगळे वेगळे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये, तर ते यूज करतात. मी शक्यतो प्रीमियर प्रोवरती एडिटिंग करतो, कारण मी त्याच्यामध्ये पहिले कोर्स वगैरे केलेला आहे, त्याच्यामुळं काही प्रोफेशनल लेवलला एडिटिंग करतो. हे आहे आपल्याकडं साऊंड सिस्टम थोडीशी. त्याच्यानंतर हे आहे आपल्याकडं हे बघा, हे जिओ एअर फायबर 5G चं आपण जे कनेक्शन इन्स्टॉलेशन केलं होतं त्या दिवशी, ते मी तुम्हाला दाखवतो नंतर. अशा पद्धतीने आपण त्या लॅपटॉपवरती एडिटिंग वगैरे करतो. आणि त्या इकडे टी व्ही ठेवलेला आहे आपण, त्याच्यावरती जर आपल्याला काही चॅनल्स वगैरे पाहण्यासाठी काही हा टी व्ही आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे समोरचं घर आहे आपलं. तर सध्या लॅपटॉप चालू केल्यानंतर आपण बघताय की बफरिंग होते. बफर मीन्स ॲक्च्युली त्याची विंडो अपडेट होते, विंडो अपडेट होत असते. तुम्ही तोपर्यंत बघा आपल्या घराच्या आउटसाईडला झाडं वगैरे कशा पद्धतीने लोकेशन आहे. आणि ही बघा, रांगोळी काढली आहे, एकदम गणेश चतुर्थीनिमित्त आज रांगोळी काढलेली आहे. हे बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण, झाडं वगैरे, फुलाचं झाड आहे. वरती ढग आलेले आहेत. आजही पाऊस पडणार आहे, त्यामुळं पावसाची तयारी चालू आहे. हे बघा, अशी रांगोळी काढलेली आहे मस्त. अशा पद्धतीने बघा, आम्ही इकडे बाहेर एक रांगोळी काढलेली आहे. हे बघा, बाहेर रांगोळी काढलेली आहे.
त्यानंतर हे बघा, हे फुलाचं झाड आहे आपल्याकडे. हे बाहेरचं वातावरण एकदम झाडं वगैरे गावातलं वातावरण. ग्रामीण भागामध्ये बघा किती सुंदर झाड आहेत फुलाचे. हे असे घर आहेत गावाकडे. हे बघा, हे समोरून फ्रंट साईडने घर. हे आणलेलं आहे गणपतीची मूर्ती आईने. कितीला आणली? 100. 200-300ला एवढं आपला 500ला भेटेल का? बघा, हे गणपतीची मूर्ती आणलेली आहे. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे बघा, गणपती बाप्पा मोरया ही गणपतीची मूर्ती आणलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. हे बघा, अशा पद्धतीने आपण एडिट करतो या लॅपटॉपवरती प्रीमियर प्रोमध्ये. हे बघा, तर मंडळी, आम्ही आणलेलं आहे आज गणेश चतुर्थी निमित्त गणपतीसाठी आसन आणलेलं आहे. बघा, खूप सुंदर आहे ते. आणि एक नारळ आणलेला आहे. त्यानंतर हे काय आहे? गळ्यातला हार आहे. हा, गळ्यातला हार आणलेला आहे. हे बघा, आसन खूप सुंदर दिसत आहे, गोल्डन आणि रेड कलरचं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गणपती. हे बघा, हा एक गणपती आणलेला आहे आम्ही. गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे. वरती कॅरी बॅग असल्यामुळे ती खूप चमकत आहे. ते काढून दाखवू आम्ही तुम्हाला. अजून काय बघा, ही मूर्ती आणता आणता आमचा या गणपतीचा हात तुटला होता, म्हणून ही खूप सुंदर मूर्ती होती पहिले, पण तिचा हात तुटल्यामुळे हे बघा, तिचा हात तुटला. एवढी चांगली मूर्ती आमची. हे बघा, अशा पद्धतीने तिचा हात तुटलेला आहे. त्यामुळे आम्ही दुसरी मूर्ती आणली, छोटी. दुसरी मूर्ती आहे दगडूशेठ हलवाई गणपती, जे की पुण्याचा फेमस गणपती दगडूशेठ हलवाई. लालबागचा राजा. आणि हा आहे मुंबईचा लालबागचा राजा. पण त्याचा हात तुटल्यामुळे आम्ही दगडूशेठ हलवाई मूर्ती आणलेली आहे गणपतीची. मंडळी, आज गणेश चतुर्थी निमित्त आज उपवास असल्यामुळे हे आम्ही फराळाचं करत आहोत. हे बघा, शेंगदाणे भाजलेले आहेत. आणि अशा पद्धतीने काय भगरबरोबर खाण्यासाठी आपण शेंगदाण्याचं आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत फराळासाठी खास. आणि आहे भगर. ही आहे भगर आता. अरे मंडळी, हे बघा, मिरच्या मिक्सरमधून बारीक केलेल्या आहेत. त्यानंतर
हे शेंगदाण्याचा कूट आपण बारीक केलेला आहे, बटाटे ठेवलेले आहेत शेंगदाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी, आणि त्याबरोबर ही भगर आहे. त्याच्यानंतर आज गणेश चतुर्थीचा उपवास म्हणून आम्ही भगर आणि बटाट्याची भाजी हा फराळ बनवणार आहोत. तर तुम्ही नक्की बघा. हे काय करते तू? दोडक्याची भाजी, दोडके हे शिरा काढायचे त्याचे, आणि गवतच्या शेंगा आणि दोडक्याची भाजी असते गणपतीला, आणि मोदक आणि भात करायचा. म्हणजे मंडळी ही गणपतीच्या नैवेद्यामध्ये दोडक्याची भाजी असते आणि गवारीच्या शेंगाची एक भाजी असते. असं गणपतीला हा नैवेद्य आवडतो खायला. मोदक आणि त्याबरोबर गणपतीचे मोदकही बनवते, ते आम्ही बनवू. भात, मोदक, भात आणि दोडक्याची आणि गवारीची शेंगाची भाजी, अशी रेसिपी गणपतीला आवडत असते. तर ती महाराष्ट्रामध्ये बनवली जाते. आता बाकी इतर राज्यामध्ये काय बनवले जाते ते आम्हाला नाही सांगता येणार, पण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आम्ही बनवतो. आणि गणेश चतुर्थीनिमित्त सर्वजण उपवास पण धरतात आज, त्याच्यामुळे हे फराळीचं भगर आणि ते हे बघा मंडळी, याच्यामध्ये आपण दोडक्याची भाजी आणि दोडक्याची आणि गवारीची शेंगाची भाजी करण्यासाठी त्याला चिरलेलं आहे. हे बघा गणपतीसाठी. हे बघा पाऊस येतोय चांगलाच. हे बघा मंडळी, ही जी झाडं आहेत त्याच्यामध्ये हे गुलाबाच्या फुलाचं झाड दिसतंय आपल्याला, रोपटं. त्यानंतर वरती ठेवलेलं आहे मी रातराणीच्या फुलाचं झाड. त्यानंतर खाली काही आंब्याचे झाडं दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर खाली सदाफुलीचं एक झाड आहे, रोपटं. त्यानंतर जांभळाचे झाड आहेत मोठे झालेली, त्याच्यातून मी कॅमेरा शूट करत असतो. त्या साईडला चूल दिसते तुम्हाला तिकडे. आणि इकडे आहे आपलं तुळशी वृंदावन, ज्याच्यामध्ये तुळस कमी आणि लिंबाचं झाड उगलेलं आहे. तर ते इकडे एक शमीचं एक झाड आहे, तर छोटंसं ते महादेवाला त्याची पानच अर्पण करतात. त्यानंतर इकडे काही आंब्याचे वगैरे झाडं आहेत, आणि अशा पद्धतीने घर आहे, वाडा. बघा हे बाजूच्या लिंबाचं झाड मोठं, आणि बाजूला तिकडे एक लिंबाचं झाड, आणि मध्ये आहे रामफळ म्हणून एक रामफळाचं एक झाड आहे. इकडे वरती बघा पाऊस येतोय, मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आज. वरती पत्री वगैरे. बटाटे उकडत आहेत इकडे भाजीसाठी. ही भगर शिजत आहे फराळासाठी. चुलीवरती जेवण स्वयंपाक आम्ही सध्या करत नाहीत, कारण खूप मुसळधार पाऊस पडतो मध्ये, त्याच्यामुळं सर्व ओलं झालेलं आहे बाहेर. बघू शकता तुम्ही, चूल पण ओली झालेली आहे.
जेवण करतो. तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही आज साबुदाण्याचे पापड फ्राय केलेले आहे आणि सोबत केलेलं आहे अजून ही आहे भाजी बटाट्याची भाजी आणि बघा भगर केलेली आहे. ही उपवासासाठी केलेली आहे आणि नंतर गणपतीसाठी आम्ही हे काय दही हे दही आहे सोबत. खायला मध्ये होतंय दोडका आणि गवारीच्या शेंगाची भाजी जी गणपतीच्या नैवेद्यासाठी आम्हाला करायची आहे. अजून मोदक आणि भात करायचं बाकी आहे नैवेद्यासाठी. तोपर्यंत फराळीचं आम्ही करत आहोत. तर मंडळी अशा पद्धतीने फराळ झालेला आहे तयार. आणि फराळामध्ये आज भगर आणि बटाट्याची भाजी. बहुत ही बढ़िया बना है दोस्तों. पारंपरिक पद्धतीचे मोदक. तर मंडळी मोदक गणपती चतुर्थीच्या दिवशी जे मोदक बनवले जातात तर ते बऱ्याच प्रकारे बनवले जातात. आणि आता सध्या काही लोक बरेच खव्यापासून मोदक बनवतात, नारळापासून मोदक बनवतात, असे बरेच प्रकार त्याच्यामध्ये असतात. पण हे जे मोदक असतात ते पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून जे जुनी लोक बनवत होते मोदक तर ते असे मोदक असतात, असे करत होते ते आम्ही करतोय आज. आणि दरवर्षी आम्ही ह्या मोदकाचा गणपतीला नैवेद्य दाखवतो पहिले आणि गणपती विसर्जनच्या दिवशी अशाच मोदकांचा नैवेद्य आम्ही दाखवत असतो. गणपतीचा पहिला दिवस आणि गणपतीचा विसर्जनाचा शेवटचा दिवस त्या दिवशी हे मोदक बनवले जातात. तर हे गव्हाच्या पिठापासून कणिक तिंबली जाते पहिले, नंतर थोड्या वेळ ते ठेवले जाते कणिक आणि नंतर मग हे असे बारीक बारीक त्याचे तुकडे केले जातात मोदकाचे नकुले. आणि नंतर मग याच्यामध्ये काय गोळ टाकतात का? गूळ, खोबरं, बडीशोप. हां, याच्यामध्ये नंतर गूळ मग ज्यावेळेस आपण त्याला उकडतात ना आदण ठेवायचं पाण्यात पहिले पातेलं गॅसवरती ठेवायचं किंवा चुलीवरती. नंतर मग हे पाणी ठेवायचं त्या पातेल्यामध्ये. आदण आलं का मग नंतर पाण्याला उकळी आली की नंतर हे मोदक त्याच्यामध्ये सोडायचे मध्ये भगोन्यात टाकायचे, पातेल्यामध्ये टाकायचे. शिजल्यानंतर गूळ टाकायचं. मग नंतर मोदक शिजले की त्याच्यामध्ये मध्ये गूळ आणि बडीशेप, विलायची टाकायची अशी त्याच्यामध्ये ॲड करायची किंवा पातेल्यात टाकायची त्या मोदकामध्ये. अजून मीठ वगैरे नसतं त्याच्यात. कणकेमध्ये थोडंसं मीठ पहिलंच टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे मोदक आम्ही या मोदकाची जी रेसिपी आहे ती मला नाही वाटत कुठे यूट्यूबवरती किंवा कुठे तुम्ही बघितले असेल. पण जी परंपरा आहे ती अशाच पद्धतीने आपण करतो, म्हणून आम्ही अशा पद्धतीने पहिले हे मोदक नैवेद्यासाठी करतो आहेत. आणि नंतर जे बाकी जे मोदक आहेत मग खोबऱ्यापासून बनवलेले किंवा खव्यापासून बनवलेले हे मोदक आपण नंतर करू. पण अगोदर हे मोदकाचा मान असतो गणपतीचा. त्याच्यामुळे हे मोदक आम्ही अगोदर करतो.
तर पारंपरिक पद्धतीने जे मोदक आपण बनवतो त्या मोदकासाठी असे मोठं एक पातेलं गॅसवरती अगोदर ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं इतकं आणि पाण्याला उकळी होऊन द्यायची, गरम होऊन द्यायचं पाणी अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे जे मोदक केलेलं आहे छोटे छोटे, त्याला पिठामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या. आणि नंतर मग हे जे पाणी उकळतं आहे त्या पाण्यामध्ये त्याला टाकायचं. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मोदक पाण्यात टाकलेले आहेत शिजण्यासाठी. मग हे मोदक शिजल्यानंतर ज्यावेळेस शिजतील त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये गूळ आणि बडीशेप ॲड करणार आहोत त्या पातेल्यामध्ये, आणि खोबरं त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण. तर हे झाले पारंपरिक पद्धतीचे मोदक, अशा पद्धतीने बनवतो आपण. त्याची रेसिपी चालू आहे. अशा पद्धतीने ही विलायची, त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा खीस, हा ओल्या खोबऱ्याचा खीस आहे, तो सुक्या खोबऱ्याचा, आणि ही बडीशेप, अशा पद्धतीने मोदक थोडे शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये टाकायचा गूळ, हे खोबरं, विलायची आणि बडीशेप असे टाकायची. एवढं सगळं आणि आता हे अशा पद्धतीने त्याला मिक्स करून ठेवायचं. थोडं अजून शिजून द्यायचं. विलायची, बडीशेप आणि ओलं खोबरं किसलेलं, याच्यापासून बनवणार आहोत दुसरे मोदक उकडीचे. गूळ याच्यामध्ये अजून टाकायचं. गूळ, ओला खोबरा, बडीशेप आणि विलायची असं हे साहित्य याला लागतं. तर ही अशी कणिक थोडीशी मळून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यापासून मोदक बनवायचे आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिक्सचर त्याच्यामध्ये भरायचं मोदकामध्ये आणि त्याला बंद करायचं. आणि नंतर त्याला, तर हे आहेत उकडीचे मोदक, ज्याच्यामध्ये आता आपण बघूया कशा पद्धतीने आपण करतो ते.
गव्हाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक आणि ही आहे नारळ, ओलं नारळ किसलेलं, गूळ त्याच्यात मिक्स करायचा, बडीशेप आणि विलायची. इतकं सर्व साहित्य अशा पद्धतीने मिक्स करायचं व्यवस्थित पद्धतीने आणि नंतर मग हे सर्व मिक्सचर त्या मोदकामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर त्याला उकडून घ्यायचं. हे बघा पद्धतीने हे याचं मिश्रण तयार झालेलं आहे. सर्व याचा मस्त असं सुवास येतोय. विलायची गोळे करून घ्यायचे कणकेचे पहिले अगोदर. बघूया आता कशा पद्धतीने बनतायत. आता आहेत आता गोळे सर्व तयार आणि तर हे बघा अशा पद्धतीने आता गोळे करून ठेवलेत तिकडे आणि गोळ्यामध्ये आता थोडं मोदक, उकडीचे मोदक होतात तयार हळूहळू एक एक. हे आहे आपला उकडीचे मोदक बनवण्यासाठी साचा. तसंच हे करायचं. असे मोदक इकडे साच्याने बनवलेले मोदक आणि हाताने बनवलेले मोदक आहेत. आता हाताने बनवलेले मोदक दाखव इकडं कसं ते. तर आता हा एक मोदक हाताने बनवायचा आहे. बनलेले आहेत आपले पारंपरिक पद्धतीचे मोदक. असे हे बघा असे असतात ते मोदक. नैवेद्य दाखवायचा पहिले गणपतीला, नंतर एक खातात. हे उकडीचे मोदक करण्यासाठी कढईमध्ये खाली पाणी ठेवलं आहे. त्याच्यावरती हे 21 मोदक गणपतीच्या नैवेद्यासाठी
उकडीचे बनवलेले, ते आता ठेवायचं, बनवायचं काम चाललं आहे. तर मंडळी हे बघा, अशा पद्धतीने आम्ही
गणपतीची स्थापना केलेली आहे. गणपती बसवलेला आहे. हे बघा. तर गणपती अशा पद्धतीने बसवला आणि त्याचा नैवेद्य ठेवलेला आहे या ठिकाणी. हे बघा, हा आपला पारंपरिक पद्धतीने बनवलेला नैवेद्य. त्याच्यानंतर ती भाजी, गवारी शेंगा आणि दोडक्याची भाजी, भात आणि तिकडे उकडीचे मोदक ठेवलेले आहेत. तिकडे दिसत असते तुम्हाला. तर हे उकडीचे मोदकचा नैवेद्य ठेवलेला आहे. अशा पद्धतीने गणपतीची आरती झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा बघा नैवेद्य आणि तिकडे उकडीचे मोदक. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा पद्धतीने आपण गणपतीची सजावट केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे आणि छोटीशी दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आपण बसवलेली आहे. बघू शकता. और इसी तरह से अगर आपको हमारा चैनल ग्रामीण जीवन शैली, ये चैनल अगर आपको अच्छा लगता है तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. और अगर आपको वीडियो पसंद आता है तो हमारे वीडियो को आप लाईक कीजिए और शेअर भी कीजिए. तर मंडळी, तुम्हा सर्वांना जर आमचे ग्रामीण जीवनशैली ह्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या ग्रामीण जीवनशैली ह्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.